विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण 4थ्या पाठाला सुरुवात करतो आहे. आज पाठाचं नाव आहे आर्थिक विकास. विद्यार्थी मित्रांनो, भारत स्वतंत्र जेव्हा झाला तेव्हा भारतानं कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली, त्यांच्यामध्ये कोणकोणते क्षेत्र येतात, कोणकोणत्या पंचवार्षिक योजना भारतानं राबवल्या आणि आपला आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला, याचा आढावा आपल्याला या पाठात घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठाला आपण सुरुवात करूया. पाठाचं नाव आहे आर्थिक विकास. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने अभ्यास या पाठात आपल्याला करायचा आहे. पहिला मुद्दा आहे मिश्र अर्थव्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणतीही टोकाची भूमिका न स्वीकारता मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. विद्यार्थी मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये कोणती अर्थव्यवस्था पाहिजे, आर्थिकदृष्ट्या विकास आपल्या देशाचा जर करायचा असेल तर जगाच्या अर्थव्यवस्थांचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून त्या कालखंडातले तज्ज्ञ जे होते त्या सर्वांनी मिळून जगातल्या काही अर्थव्यवस्थांचा विचार केला. आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या कालखंडामध्ये जग हे दुसऱ्या महायुद्धानंतर 2 गटामध्ये विभागलेलं आपल्या लक्षात येत आहे. एक पहिला गट असा होता की जो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता, आणि दुसरा गट असा होता की समाजवादी अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता. भारताचे पंतप्रधान त्या कालखंडातले त्यांनी असं ठरवलं होतं तेव्हा की ना भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एकदम स्वीकार करायचा, ना समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा. या जगातल्या प्रमुख 2 मार्गांच्या मध्ये जे जे चांगलं आहे, जे जे आपल्या देशासाठी उपयोगाचं आहे त्याचा स्वीकार करायचा आणि आपल्या देशाची आर्थिक उन्नती घडवून आणायची, असा विचार त्या कालखंडातल्या राजनीतिक आणि आर्थिक तज्ज्ञांनी केलेला आपल्या लक्षात येतोय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधनं खाजगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधनं समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. या अर्थव्यवस्थेत आपणास 3 भाग दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, भारतानं जी मिश्र अर्थव्यवस्था त्या कालखंडामध्ये स्वीकारायचं ठरवलं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही स्वीकारायच्या आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही स्वीकारायचा, असा विचार त्या कालखंडामध्ये केलेला आपल्या लक्षात येतोय. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणते भाग येतात? एक, सार्वजनिक क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण, साहित्य आणि उत्पादन. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र जी आहेत ही सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. दुसरा मुद्दा आहे खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात, अर्थात त्यावर
सरकारी देखरेख व नियंत्रण असते, उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू. तिसरा मुद्दा आहे संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योगांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हे 3 भाग फार महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक क्षेत्र ही जी आहेत ही सार्वजनिक क्षेत्र सरकारच्या मालकीची असतात आणि खाजगी क्षेत्र जी आहेत ही खाजगी क्षेत्र खाजगी ज्यांनी गुंतवणूक केलेली असते त्यांच्या मालकीची असतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आणि संयुक्त क्षेत्रामध्ये अशी भूमिका असते की संयुक्त क्षेत्रावर सरकारचं नियंत्रण असलेलं आपल्या लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही महत्त्वाचे गट जे आहेत हे तिन्ही महत्त्वाचे गट भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेने स्वीकारलेले आपल्या लक्षात येतात. याच्यामध्ये स्वातंत्र्य पण जोपासलं जातं आणि अर्थव्यवस्थेचा विकास पण झपाट्यानं होतो असा विचार करून भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी त्या कालखंडामध्ये ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आपल्या लक्षात येते. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते. या अर्थव्यवस्थेचे एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाहीत. भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी त्या कालखंडामध्ये जगामध्ये जे 2 गट होते, एक म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आणि दुसरा म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेचा. या दोन्ही गटांच्या मध्ये अर्थव्यवस्थांच्या मध्ये नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमांचं पालन, कालबद्ध नियोजन ज्या अशा चांगल्या अर्थव्यवस्थेमधल्या गोष्टी होत्या त्या स्वीकारलेल्या आपल्या लक्षात येतात आणि त्याच्या आधारावर मिश्र अर्थव्यवस्था म्हणून भारतानं अर्थव्यवस्थेचं स्वरूप स्वीकारलेलं आपल्या लक्षात येतं. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल, गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणावर पुढे येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, काही सार्वजनिक क्षेत्र आहेत ज्यांच्यामध्ये रेल्वे आहे, रस्ते आहेत, कालवे आहेत, बंदरे आहेत, विमानतळ आहेत. याच्यामध्ये अधिक गुंतवणूक करावी लागते आणि म्हणून खाजगी उद्योजक जे आहेत हे एकदम पुढे येत नाहीत. एवढी गुंतवणूक ते करू शकत नाहीत. पण सरकारनं त्या कालखंडामध्ये सरकारी गुंतवणूक करायची आणि खाजगी मालकांच्याकडनं काम करून घ्यायची अशी भूमिका त्या कालखंडामध्ये स्वीकारलेली आपल्या लक्षात येते. आणि म्हणून त्याच्या आधारावर खाजगी उद्योग हे उभा केलेले आपल्या लक्षात येतात. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरुवात केली. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाला गती वाढली. या धोरणानुसार अवजड उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्रामुख्याने प्राधान्य दिलेले आपल्या लक्षात येतात. लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले. सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झालेली आपल्या लक्षात येते. आपण भारतानं जगामध्ये असणाऱ्या 2 गटांच्या मध्ये अर्थव्यवस्थेत कोणत्या प्रकारची स्वीकारली, मिश्र अर्थव्यवस्थेचे काय वैशिष्ट्य आहेत, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतले काही चांगले गुणसुद्धा मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं घेतले असा विचार पहिल्या टप्प्यामध्ये केला. पंचवार्षिक योजना जी आहे भारतानं स्वीकारलेली, पंचवार्षिक योजनेचे काय वैशिष्ट्य आहेत हे आपल्याला पुढच्या तासाला पाहायचे आहेत. धन्यवाद.